पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे। विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपला मुलगा हा अल्पवयीन असताना त्याला पोर्शे सारखी लक्झरी कार दिली, पबमध्ये प्रवेश देण्यात आला, 48,000चं दारूचं बिल झालं आणि त्याच नशेत मुलाकडून 2 जणांचा जीव घेतला गेला। इतकं होऊन सुद्धा त्या अल्पवयीन मुलाला पोलीस स्टेशनमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली, पिझ्झा बर्गर खायला दिले गेले असा आरोप सुद्धा होतोय। ही मजल गेली ती पैशांमुळे, संपत्तीमुळे। आपल्या श्रीमंतीच्या जोरावर आरोपी मुलाला लगेच जामीन मिळवला, तोही रविवारच्या दिवशी, असा सुद्धा निशाणा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलाय। तेव्हा नेमकं विशाल अग्रवाल कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे असा प्रश्न पडतो। विशाल अग्रवाल हे पुण्यातील मोठे बिल्डर आहेत। त्यांच्या कंपनीची सुरुवात विशाल यांचे पणजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी केली होती। विशाल अग्रवाल यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली, त्यानंतर बरीच प्रगती केली। ब्रह्मा कॉर्पचे पुण्यात वडगाव शेरी, खराडी आणि विमाननगर परिसरात अनेक मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत। या कंपनीची संपत्ती 601 कोटी रुपये इतकी आहे। विशाल यांच्या कंपनीने शेरेटन ग्रँड, रेसिडेन्सी क्लब सारख्या मोठ्या इमारती बांधल्या। याशिवाय अग्रवाल कुटुंबियांचे ब्रह्मा मल्टीस्पेस, ब्रह्मा मल्टीकॉन असून त्यांनी शहरात 5 स्टार हॉटेल्सही बांधली आहेत। विशाल अग्रवाल यांनी मुलगा अल्पवयीन असून सुद्धा त्याला मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली। मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहीत असल्याचं आरोपीने पोलीस चौकशीत पोलिसांना सांगितलं। त्यामुळेच अल्पवयीन असून सुद्धा मुलाला पोर्शे सारखी कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियम कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असून सुद्धा त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आणखी एक गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणात इतकं सगळं झालंय, पण या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा।